आज मी तुम्हाला कैरी टाकून शेवग्याची शेंग बनवून दाखवणार आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालू शकतं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया। मोहरी चांगली फुटलेली आहे, त्याच्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरं, त्यात टाकणार आहे थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता, एक मोठ्या आकाराचा कांदा थोडासा कमी केला तरी पण चालू शकतं। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं सुक्कं खोबरं, आलं, लसूण आणि हिरवी मिरची असं कुटून घेतलेलं आहे। एकदम थोडंसं सुक्कं खोबरं आहे, नाही टाकलं तर चालेल। अर्धा इंच आलं आहे, 1 पोपटी कलरची हिरवी मिरची आणि 1 गड्डी लसूण, असं हे मी कुटून घेतलेलं आहे। पेस्ट जरी टाकली की नाही, आलं लसूण आणि मिरचीचे 2 तुकडे करून जरी टाकले तरी चालेल, आवडत असेल तर। आता हे परतून घेते, चांगलं मस्त असं परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 मिडियम आकाराचं टोमॅटो, आता हे पण आपल्याला परतून घ्यायचं। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडीशी हळदीचा कलर एकदम मस्त येतो ना। त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा लसूण मसाला 1.5 चमचा, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। पहिले हे मिक्स करून घेते। मस्त असं परतून घेतलेलं आहे। असे मसाले वगैरे टाकताना गॅस करायचा बारीक। छोटा अर्धा चमचा मी गरम मसाला पावडर टाकलेला आहे। कांदा लसूण मसाला टाकला हे टाकायची गरज नाही। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, मसाल्यातला चमचा आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे ह्या शेंगा, 3 शेंगा आहेत, त्या 300 ग्रॅम आहेत, त्या परतून घेते। बारीकच गॅसवर हे सगळं मी परतून घेतलेलं आहे। शेंगा थोड्याशा मी अशा मोठ्या मोठ्या कट केलेल्या आहेत, बारीक जरी केल्या तर चालेल आणि मासळोय चांगलं। 3 तुकडे मी कैरीचे टाकणार आहे। आंबटवाली कैरी, तुमच्या आंबटपणावर टाका, तुम्हाला कमी जास्त पाहिजे तर। ह्यात टाकायची आपल्याला मटकीची डाळ, अर्धी वाटी मी भिजत घातली होती। भिजत म्हणजे 1 10 मिनटं घातली, त्यापेक्षा जास्त नाही। मटकीच्या डाळ्याऐवजी ना मुगाची डाळ, मसूरची डाळ तशी पण तुम्ही वापरू शकता, खूप चविष्ट होते, तशी पण वापरली तरी चालेल। मिक्स करून घेते। मटकीची डाळ टाकल्यानंतर चांगलं असं मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर, देठं पण घेतलेली आहेत, मिक्स करते। आता ह्याच्यात काय करायचं माहिती आहे का, आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे। तर मी ग्लासाच्या मापाने टाकणार आहे। अशा आकाराचा ग्लास आहे, 1 ग्लास टाकलेला आहे। पहिलं मिक्स करून घ्यायचं। गॅस बारीकच होता, गॅस मी बिलकुल वाढवलेला नाही आहे। परत 1 ग्लास टाकायचा, एकूण 2 ग्लास टाकलेला आहे। आता हे नाही, बारीकच गॅस होता, जर बारीक गॅसवर जरी शिजवलं तरी चालेल। तुम्हाला जर घाई असेल ना तर फास्ट गॅस केला तरी चालेल। आणि हा मोठ्या बर्नेलचा आहे, जर बारीक असेल तर मीडियमवर ठेवायचं। शिजून देते मी बारीक गॅसवर बघा। 15 मिनटं मी ठेवलं होतं, एकदा मी हलवलेलं सुद्धा आहे, हलवायचं जरा बघा। अशा पद्धतीत मस्त असं शिजलं गेलेलं आहे। डाळ बघा किती, शेंग तर शिजलीच आहे ही, पण डाळ पण मस्त अशी गाळ शिजलेली आहे। तर अशा पद्धतीत तुम्ही करून बघा। जर तुम्हाला थोडं पातळ पाहिजे असलं तर अजून पातळ जरी केलं तरी चालू शकते। आणि मटकीची डाळ स्किप करता मग तुम्ही मुगाची, मसूरची, तुरीची जरी टाकलं तरी चालेल, पण थोडंसं भिजत घाला। मग बाकीच्या तर रेसिपी मी तशा टाकलेल्याच आहेत, पण अशा पद्धतीने एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।